शांताई वृद्धाश्रमातील 78 वर्षीय रहिवासी दीपक यांच्या पायाला झालेली गंभीर जखम गँग्रीन मध्ये रूपांतरित होण्याच्या मार्गावर होती। त्यामुळे त्यांचा पाय कापण्याची वेळ येण्याची शक्यता होती। मात्र केएलई डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळेवर उपचार करून त्यांचा पाय वाचवण्यात यश मिळवले आहे। जवळपास महिनाभर उपचार घेतल्यानंतर त्यांना प्रकृतीत सुधारण झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। माजी महापौर विजय मोरे यांनी दीपक यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता प्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉक्टर अभिजित गोगटे यांच्याशी संपर्क साधला। त्यांच्या पुढाकाराने दीपक यांना केएलई रुग्णालयाच्या मोफत वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले। तेथे तज्ञ डॉक्टरांनी सातत्यपूर्ण उपचार करून शस्त्रक्रिया किंवा पाय कापण्याची वेळ येऊ दिली नाही। या यशस्वी उपचाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी महापौर विजय मोरे यांचे पुत्र ॲलन मोरे, संतोष ममदापूर, गंगाधर पाटील तसेच इतर मान्यवरांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि प्रशासनाचा सत्कार केला। यावेळी डॉक्टर राजेश पवार, डॉक्टर आरिफ मालदार, डॉक्टर आर.एस. मुधोळ, डॉक्टर विसुरकर आणि डॉक्टर मनोज तोगले यांचा विशेष सन्मान करण्यात आला। तसेच जनसंपर्क अधिकारी राजू हडीमडी आणि गंगनगौडा पाटील यांना रुग्णालयाच्या संपूर्ण उपचार काळात वैयक्तिक लक्ष दिल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार मानण्यात आले। याशिवाय डॉक्टर अभिजित गोगटे, डॉक्टर विनोद करगी, डॉक्टर प्रशांत हुंबाळ, पदव्युत्तर डॉक्टर सागरिका, डॉक्टर जय पवन आणि डॉक्टर शांतनू यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण उपचार व सेवेसाठी त्यांचेही कौतुक करण्यात आले। यावेळी बोलताना विजय मोरे यांनी केएलई रुग्णालयाच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाचे कौतुक करत वृद्ध रुग्णांना मोफत आणि दर्जेदार उपचारासह माणुसकीची सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे अभिनंदन केले। करेक्ट टाइमला आम्ही केएलई हॉस्पिटलला घेऊन आलो नसतो, मला वाटतं एवढं पाय काढावं लागलं, गँग्रीन व्हायचे चान्सेस होते आणि डॉक्टर अभिजित गोगटे यांच्या नेतृत्वाखाली सगळे पट्ट्यांचे डॉक्टर, सगळे डॉक्टर इतकं चांगलं ट्रीटमेंट देऊन त्याला व्यवस्थित केलं। मला वाटतं जवळपास 1.5 महिना या आमच्या केएलई फ्री वॉर्डमध्ये ॲडमिट होते आणि आज त्यांचा डिस्चार्ज व्हायला आहे। आजोबांनी मला सांगितलं होतं की डिस्चार्ज व्हायच्या वेळेला सगळ्या ब्रदर्स आणि सिस्टर्सना चॉकलेट देऊया आम्ही, तर त्या पद्धतीने आम्ही चॉकलेट देऊन तुम्ही जे काय यांना चांगलं केलं त्याबद्दल शांताई वृद्धाश्रमच्या कार्याध्यक्ष यांना तुमच्या मनापासून धन्यवाद। उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेल्या दीपक आजोबांनी त्यांची सेवा करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना चॉकलेट वाटून आनंद व्यक्त केला। शांताई वृद्धाश्रमाच्या सदस्यांनीही डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालय प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानत दीपक यांना नवजीवन दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ एनुग्रामला।